नागपुर में आज सकल तेली समाज संगठन की ओर से एक महत्वपूर्ण कार्यक्रम का आयोजन किया गया। ये कार्यक्रम में समाज की भागीदारी और राजनीतिक प्रतिनिधित्व को लेकर गंभीर मंथन किया गया है। इस अवसर पर वक्ताओं ने कहा कि जिसकी जितनी संख्या भारी उसका उतना सत्ता में हिस्सेदारी। इस सिद्धांत पर अमल होना चाहिए। समाज में शिक्षा, व्यवसाय और संगठन के स्तर पर प्रगति की है, लेकिन राजनीतिक प्रतिनिधित्व अब भी अपेक्षा से कम है। कार्यक्रम में समाज को संगठित होकर अपने हक के लिए जागरूक रहने और सही नेतृत्व को आगे लाने का आह्वान किया गया। साथ ही यह संदेश भी दिया गया कि केवल भावनाओं में नहीं बल्कि ठोस भागीदारी के साथ समाज को आगे बढ़ाना समय की मांग है। ज्या पद्धतीने आमची संख्या आहे त्या पद्धतीने आम्ही मागणी केलेली आहे। कुठलाही पक्ष आहे, जसं 35 सीट मागितले आम्ही, तर त्याच्यामध्ये 20 जेंट्स आणि 15 लेडीज असं त्यांच्यामध्ये भागीदारी असायला पाहिजे। आमच्या समाजातर्फे सर्वांनाच आम्ही निवेदन देणार आहे। ज्या पद्धतीने जे कॅन्डिडेट आमच्याकडे आले आहे तिकीट मागायला, त्या पद्धतीने आपण त्यांना तिकीटची भागीदारी मागायला आपण त्यांच्या सगळ्यांना पत्र देणार। त्यामध्ये प्रवीण दटके जी आहे प्रभारी, त्यानंतर दयाशंकर तिवारी जी आहे, बावनकुळे साहेब आहे, असे जे भी पदाधिकारी आहे, आणि काँग्रेसचे असेल तर विकासजी ठाकरे आहे, अभिजित वंजारी आहे, आणि राष्ट्रवादीचे आहे वरिष्ठवीर साहेब आहे, राष्ट्रवादीचे आहे। अशा सर्व पक्षांना आपण त्या त्या पद्धतीचे ते आपल्याकडे आले ज्यांना तिकीट हवी आहे तर त्यांच्या पद्धतीने आपण त्यांना तिकीट मागू। आपल्याला मला सांगताना आवडेल की इतरही समाजाने तो दावा करायला पाहिजे। आमचं म्हणणंच हे आहे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी। जर तेली समाज हा 13% आहेत भारतात, आणि जर तो विदर्भामध्ये जर 22 ते 25% दरम्यान आहे, तर मग नागपूर महानगरपालिकेमध्ये जर 151 जागा आहे तर त्याच्या प्रपोर्शनेट आम्हाला 30 ते 35 जागा प्रत्येक त्या राजकीय पक्षाने द्यायला पाहिजेत। हेच आमचं म्हणणं आहे। जो समाज ज्या प्रमाणामध्ये संख्येने आहेत त्यांना ते प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे। कुठल्या समाजाचं नाव घेण्याचं काही प्रयोजन नाही, परंतु आम्ही इथे तेली समाजाचे असल्यामुळं मला माझ्या समाजाबद्दलची आग्रही भूमिका मांडणं त्या पक्षासमोर, मग ते काँग्रेस असेल, BJP असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, BSP असेल किंवा वंचित असेल, जे कोणते असेल, त्या सगळ्यांसमोर आम्हाला हे निवेदन करायचंच आहे की तुम्ही आम्हाला संख्येच्या प्रमाणामध्ये उमेदवारी द्या। आणि केवळ उमेदवारी हा प्रश्न नाही आहे, तर त्या संघटनेमध्ये ज्या ज्या पक्षामध्ये काम करणारी मंडळी आहेत त्यांना तुम्ही माना सन्मानाची पदं द्या। कारण पदं असल्याशिवाय आणि तुमच्याकडे पोझिशन असल्याशिवाय तुम्हाला न्याय प्राप्त होत नाही, हे वास्तव आहे। अर्थात मागणी करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे। आणि जसं मी आधी म्हटलं की आता जवळपास 10 वर्ष म्हणजे 9 वर्षाचा पिरियड होऊन गेला। प्रत्येकजण नाउ और नेव्हर सारख्या मूडमध्ये आहेत। तर या दोन्ही जर आघाड्यांमध्ये त्यांची काही अडचणी आहेत तर लोक आपले पर्याय शोधतील, आणि छोट्याही पक्षांना आणि छोट्याही आघाड्यांना थोडंसं कमबॅक करण्याची चांगली संधी आहे। दुसरी गोष्ट आहे की जर आपण बघितलं तर या मोठ्या पक्षांचा जो चेहरा असतो हा ठरलेला आहे। म्हणजे एक ठरलेले घराणे, ठरलेले चेहरे, नवीन लोकांना कुठल्याही प्रकारचा फारसा वाव मिळत नाही, आणि नवीन लोकांनी या इलेक्शनमध्ये उडी घेणं आणि खऱ्या अर्थाने नागपूर शहराचा विकास जर तुम्हाला घडवायचा असेल सर्व दृष्टिकोनातनं, शिक्षा क्षेत्र असेल, स्वास्थ्य असेल, रोजगार असेल, प्रदूषणाचं निर्मूलन असेल, किंवा बाकी ज्या काही समस्या आहेत, झोपडपट्ट्यांच्या समस्या आहेत, किंवा रस्त्यावर फुटपाथवर जे काही व्यवसाय करणारी मंडळी आहेत त्यांचा प्रश्न आहे हे, किंवा 24/7चा नारा नागपूरच्या विकास पुरुषांनी दिला, परंतु तेच आता चिंतेत आहेत किंवा माझं स्वप्न धुळीस मिळालं आहे, वेगळ्या विदर्भाचे प्रश्न आहेत। तर हा जे मुद्दे आहेत या मुद्द्याला धरून जे एस्टॅब्लिश लोक आहेत ते फारसे सकारात्मक नाही आहेत। म्हणून मला असं वाटतं की थर्ड फ्रंटच्या माध्यमातूनही एक चांगलं परिवर्तन येत्या काळामध्ये होऊ शकतं, आणि अशी बरीचशी मंडळी ही आमच्या संपर्कामध्ये आहे। कालही आमची त्या बाबतीमध्ये एक भूमिका आम्ही व्यक्त केलेली आहे।